राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवरती असताना शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। स्वारगेट बस स्थानकावरती उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवरती बलात्कार झाल्याचा प्रकार हा उघडकीस आलेला आहे। ही घटना 26 फेब्रुवारी रोजी पहाटे 5:30 वाजता घडली। पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट एसटी स्टँडवरती पोहोचली होती। याच दरम्यान आरोपीने तिला फसवून डेपोत थांबलेल्या बसमध्ये नेले आणि तिच्यावरती अत्याचार केला। गुन्हा घडल्यावरती हा नराधम पळून गेला। या घटनेत संशयित आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याचा समावेश असून तो सध्या फरार आहे। आरोपी विरुद्ध शिक्रापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यात यापूर्वी देखील गुन्हे दाखल झालेले होते। पुणे पोलिसांनी याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात केलेले आहे। स्वारगेट बस स्थानक हे शहरातील सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी एक मानले जाते। येथे 24 तास वाहतूक सुरू असते, तसेच मोठ्या प्रमाणावरती नागरिकांची वर्दळ देखील असते। तरी देखील अशा ठिकाणी हा गुन्हा घडल्याने सुरक्षेच्या उपाययोजनांवरती गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत। बस स्थानकात असलेल्या सुरक्षा रक्षकांना ही घटना कशी लक्षात आली नाही? चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांना काही संशय का आला नाही? पोलिसांचे गस्ती दल त्यावेळी कुठे होते? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याची गरज आहे। गुन्हेगारांचा वार्षिक अहवाल आणि चिंताजनक वास्तव। पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांचा धाक गुन्हेगारांवरती राहिलेला नाही असे काहीसे चित्र दिसत आहे। हत्या, मारहाण, गोळीबार आणि महिलांवरील अत्याचार यांसारख्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली असून पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी अलीकडेच 2024 साठीच्या वार्षिक गुन्हेगारी अहवाल हा जाहीर केलेला आहे। या अहवालानुसार शहरातील गंभीर गुन्ह्यांमध्ये काही प्रमाणात घट झाली असली तरी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली आहे। 2023 मध्ये शहरात 100 खुनांच्या घटना ह्या घडलेल्या होत्या, तर 2024 मध्ये हा आकडा 93 वरती गेलेला आहे। त्याचप्रमाणे खुनाच्या प्रयत्नांच्या घटनांमध्ये देखील घट झाली असून 2023 मध्ये 244 प्रकरणे नोंदवली गेलेली आहे, तर 2024 मध्ये ती संख्या 186 वरती आलेली आहे। मात्र महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झालेली आहे। 2023 मध्ये अशा 410 घटना घडलेल्या होत्या, पण 2024 मध्ये हा आकडा 505 वरती पोहोचलेला आहे। ही आकडेवारी पाहता पुणे शहरात महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत। गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नांमध्ये काही प्रमाणात यश मिळाले असले तरी महिला सुरक्षेच्या मुद्द्यांवरती अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। पोलिसांची भूमिका आणि जबाबदारी। या घटनेवरती पोलिसांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू असते, परंतु प्रत्येक बस तपासणे शक्य नाही। संबंधित बस डेपोत उभी होती आणि पीडितने घटनास्थळी आरडाओरडा केला असता तरी त्यांना मदत मिळू शकली असती। मात्र हा युक्तिवाद पुरेसा आहे का? बस स्थानकासारख्या गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम का नाही? पोलीस आणि प्रशासनाने अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काय पावले उचलणार, हे प्रश्न आता अधिक महत्त्वाचे झालेले आहेत। या घटनेनंतर पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे। प्रशासनाने कठोर पावले उचलून सुरक्षेत सुधारणा केली नाही तर अशा घटनांची पुनरावृत्ती टाळता येणार नाही। ही घटना केवळ एका व्यक्तीवरती झालेला अन्याय नसून संपूर्ण समाजाच्या सुरक्षेवरती प्रश्न आहे। महिलांच्या संरक्षणासाठी कठोर कारवाई आणि प्रभावी सुरक्षा व्यवस्था उभारण्याची हीच योग्य वेळ आहे। याबाबत तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा ट्रेंडी गप्पा। धन्यवाद।